नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असतानाच सोलापूरमध्ये भाजपला उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे। मोठा आमदार उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलेला आहे। मित्रांनो, जाणून घेऊया संपूर्ण बातमी, कोणता नेता आहेत सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहेत। प्रचाराचा धुरळा उडाला आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत। सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महायुतीवर जोरदार हल्ला केला आहे। उद्धव ठाकरेंनी सोलापुरात दौऱ्यात भाजपला एक जोरदार धक्का दिला आहे। भाजपच्या माजी आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार बिराजदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। सोलापूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार यांनी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षप्रवेश झाला। भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय। शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत। दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहेत। ऐन विधानसभेला शिवशरण बिराजदार पाटील यांनी साथ सोडल्याचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो। शिवशरण पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच भाजपवर टीका केली आहे। त्याशिवाय मी माझ्या घरी परत आले याचा मला खूप आनंद होत आहे असे वक्तव्य देखील केलंय। माझी वाट चुकली होती असा खोचक टोला देखील यावेळी त्यांनी लावलाय। शिवशरण पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे। मित्रांनो, या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना नवीन बळ मिळेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।